नतमस्तक झाले, हात जोडले आणि विनंती केली, हरी कथा सुनाने वाले, हरी कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हात जोडले विनंती केली, महाराज मी मरणाच्या दारात उभा आहे, मी काय करू? म्हणे ते नंतर बघू, अगोदर कळलं आता मला मला भागवत कथा सांगायची आहे, तयारी कर। तयारी झाली, मंडप झाला, सर्व ऋषी मुनी सर्व त्या ठिकाणी येऊन बसले, देवही येऊन बसले, देवही बसलेले आहेत, संतही बसलेले आहेत, राजा परीक्षिती बसला आणि त्यानंतर मग आता भागवत कथा सुरू होणार। त्याच वेळेला राजा परीक्षितीच्या बाजूला काही इकडे देव होते, त्यातले एक दोन देव आले आणि ते म्हणायला लागले शुकदेवांना, महाराज आमची तुम्हाला एक विनंती आहे, या राजा परीक्षितीला तुम्ही जी भागवत कथा सांगता कशासाठी? म्हणे याला शाप आहे, शमिकपुत्र शृंगीने शाप दिलेला आहे, हा 7व्या दिवशी मरणार आहे, म्हणून याला भागवत कथा सांगतोय। म्हणे या भागवत कथेनं याचं मरण कळल का? म्हणे नाही, भागवत कथेने मरण कळणार नाही। मग म्हणे काय कामाची आहे तुमची भागवत कथा? तुम्ही एक काम करा, आम्ही स्वर्गात राहणारे, आमच्याजवळ अमृत आहे, ते अमृत आम्ही सोबत आणलेलं आहे, ते अमृत घ्या आणि या राजा परीक्षितीला द्या, हा राजा परीक्षिती अमर होईल, हा मरणार नाही। त्यावेळेला शुकदेवजी महाराज म्हणायला लागले, अरे देव हो, लय उपकारी आहात रे तुम्ही, अमृत आणलं का? बरं द्या, राजा परीक्षितीला ते अमृत द्या। त्यावेळेला ते देव म्हणायला लागले, महाराज फुकट नाही मिळत, ते अमृत फुकट मिळतंय का? फुकट मिळणार नाही। आणि फुकट नाही मिळत, माझ्याजवळ द्यायला काय आहे? एक कमंडल वे, एक काठी आणि लंगोट लागलेली, याच्या व्यतिरिक्त तर माझ्याजवळ काही द्यायला नाही। आणि वा वा, तुमच्याजवळ काय नाहीये? या अमृताच्या मोबदल्यात बरं का तुम्ही काय करा महाराज, तुम्ही जी कथा या राजा परीक्षितीला सांगत होते ना, ती कथा तुम्ही आम्हाला सांगा। त्याच वेळेला शुकदेवजी महाराजांनी उत्तर दिले, ए देव हो, स्वतःला लय शहाणे समजता का रे? ही जी कथा आहे भागवत कथा, ही भगवत कथा ऐकण्याचे तुम्ही अधिकारी आहात का? नाही, देव अधिकारी नाही। कथा कोणाची आहे? देवाची, पण देव अधिकारी नाही। मग ती भागवत कथा ऐकण्याचे अधिकारी कोण आहोत? आपण आहोत। मग मला एक सांगा, काही काही म्हातारे म्हणतात, महाराज काय करावं, काय केलं देवानं आमच्यासाठी, काय अधिकार आमच्या हातात? अरे काय अधिकार? जो देवाला अधिकार नाही तो अधिकार आपल्याला गेला, आणखीन काय पाहिजे? काय उणीव ठेवली देवाने आपल्याकरता? मला एक सांगा, एवढं मोठं शरीर दिलं, काय उणीव ठेवली? व्यवस्थित रचलं, व्यवस्थित, कान जेथं पाहिजे तेथंच दिले, डोळे जेथं पाहिजे तेथंच आहे। थोडी जरी चूक केली असती, माझ्या मताने थोडस देवानं ऐकलं नाही म्हणून, नाही हो, त्यानं जर ऐकलं असतं ना, मी सांगितलं होतं नाही का, म्हटलं देवा एक काम करतो, ह्या आमच्या माता भगिनी ज्या आहेत ना, यांचं थोडं काम कमी करू आपण, म्हणून म्हटलं मी काय म्हणतो तुम्हाला, जेवढे तुम्हाला 10 द्यायचे आहे ना, 10 इंद्रिय द्यायचे आहे ना, तेवढेच द्या, मायनस नका करू, प्लसही करू नका, फक्त थोडस चेंजिंग करा। म्हणजे कसं करू रे? म्हटलं काही नाही, तोंड कुठे देता तुम्ही? म्हणे इथं। म्हटलं इथं नका देऊ, कुठं देऊ? म्हणे म्हटलं इथं वर द्या, वर वर दिलं असतं ना, तुमचा लय फायदा होता। आला 12 वाजता झाला का ग स्वयंपाक? झाला ना, वाढ ताट मनाचं काम नाही। काऊन जेवण करता का? हो। किती खान पोळ्या? 3
घेतल्या 3 पोळ्या टाक वरतून. भाजी टाकू का 4 चम्मच? टाक नाही लागतं. कढी केली होती ते टाकून 2 चम्मच. भजे बिजे टाक म्हणजे काही